मंडळी नमस्कार. आपल्याकडे एक पद्धत रूढ आहे. अर्थात ही पद्धत आहे म्हणून त्यावरचा तो विनोदी किस्सा आलाय. अंड्याचेही पैसे आणि आमलेटचेही पैसे, अशी एक पद्धत आपल्या सहकारामध्ये आहे. तुम्हाला जरा सांगतो कसं ते. म्हणजे एखादा सहकारी साखर कारखाना असतो. त्या साखर कारखान्याचं गेस्ट हाऊस असतं. आता गेस्ट हाऊस आहे म्हणून त्याला जोडून एक किचन असतं. त्या किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनत असतात. ते पदार्थ बनवायला कुणीतरी माणूस लागतो म्हणून एक खानसामा ठेवलेला असतो. आता या किचनमध्ये काय होतं की पाहुणे आले म्हणून आमलेटची ऑर्डर केली जाते. आमलेटचं बिल खानसामा लावून टाकतो. आता आमलेट बनवण्यासाठी अंडे मागवले जातात. या अंड्याचं बिलही लावलं जातं. आता अंड्याचं बिल आणि आमलेटचं बिल भरून आणि ते सहकारातल्या नेत्यांनी खाऊन टाकून कारखाने संपवलेले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपातलं हे उदाहरण आहे. अंड्याचेही पैसे आणि आमलेटचेही पैसे लावले जातात आणि अशा स्वरूपातला भ्रष्टाचार आपल्याकडे होत असतो. असाच काहीसा प्रकार सरकारच्या आणि सहकाराच्या वेगवेगळ्या विभागात होत असतो. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे ज्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. हे कधी समोर येत नाही पण ते मुद्दा मानावं लागतं. विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी काही आरोप केले सरकारी जागांच्या बाबतीत आणि हे आरोप खूपच गंभीर अशा स्वरूपाचे आहेत. एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो कसं असतं ते बघा आणि त्यावरून आपण अंदाज बांधूया की राज्यात काय होत असेल. साधारणतः 18 वर्षापूर्वी एका शिक्षण संस्थेला त्या भागामध्ये म्हणजे रायगड पनवेल जे या भागामध्ये एक जागा दिली जाते. ती जागा असते साधारणतः 14 एकर. आता या 14 एकर जागेची किंमत सरकारने अगदीच अत्यल्प लावलेली असते. नाममात्र दरात ती दिलेली असते. बरं, या जागेचा उपयोग काय करायचा असतो तर या जागेचा उपयोग करायचा असतो तो शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी. म्हणजे वेगवेगळी कॉलेज स्थापन करावी, तिथे पोरांना ज्ञान दिलं जावं, त्या पोरांना तिथे चांगली शिक्षण मिळावं हा हेतू. 18 वर्षापूर्वी ही जागा दिली जाते. साधारणतः याच कालखंडात मागे पुढे कधीतरी मुंबईच्या मोरबे परिसरामध्ये आणखी एकदा 12 एकर जागा दिली जाते. आता ही जागा सुद्धा याच कारणासाठी दिलेली आहे. आता जागा देणं हे गैर नाही आहे. सरकारने शिक्षण संस्थांना जागा द्याव्यात, तिथे त्यांनी वेगवेगळे प्रकल्प उभे करावेत. पण या 12, 14, 18 वर्षाच्या कालखंडामध्ये किमान 2-4 खोल्या बांधून एखादा तरी वर्ग तिथे सुरू करावा असं अपेक्षित असतं. या संपूर्ण कालखंडामध्ये एकही वर्ग खोली न बांधता त्या जागा जशाच तशा त्या संस्थांच्याकडे पडून आहेत. नियम असा आहे की ज्या जागेसाठी ज्या कारणांसाठी जागा अलॉट केली आहे ते कारण तिथे होत नसेल तर ती जागा सरकारला परत केली जावी. भूसंपादनाचे नियम सुद्धा असेच आहेत. ज्या पर्पजसाठी लँड ॲक्विजिशन केलेलं आहे त्या पर्पजसाठी त्याचा वापर होत नसेल तर ती जागा त्या मूळ मालकाला परत केली जाते. पण असं अद्यापर्यंत घडत नाही. आता या संस्थेला दिली गेलेली जागा दशकभरापासून तिथे काहीही शैक्षणिक पर्पज वापरलेला नाही आहे. अशा वेळेला त्या जागेचा त्या संस्थेकडे ठेवण्याचा उपयोग काय? तुम्ही म्हणाल हा कुठं अपहार आहे, यात काय असतं, ही काय गडबड आहे? आता बघा कसं असतं. मी जे तुम्हाला अंड्याचे पैसे आणि आमलेटचे पैसे सांगितलं ना ते इथं आहे. काय आहे, मधल्या काळामध्ये याच जागेतून पनवेल गोवा महामार्ग गेला जो कोकणातून जातो. या महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी जागेचं ॲक्विजिशन करावं लागलं. राज्य सरकारने महामार्गासाठी जागेचं ॲक्विजिशन केलं. ज्यांनी जागा दिली त्यांना 3 पट अधिकचा मोबदला दिला. म्हणजे मूळ बाजार रकमेच्या 3 पट अधिकचा मोबदला दिला. आता याच्यामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये काही एकर जागा या संस्थेची महामार्गात गेली. त्यामुळं सरकारला या संस्थेला पैसे द्यावे लागले 3 पट अधिक प्रमाण. साधारणतः 60 लाख रुपयांपेक्षा 60,34,000 रुपये या संस्थेला ही रक्कम दिली गेली. म्हणजे एकूण 14 एकर जागेपैकी 2 एकर जागेचंच भूसंपादन झालं. त्यापैकी 60,34,000 रुपये दिले. एवढी रक्कम तर 14 एकर जागेसाठी सुद्धा दिलेली नव्हती. यापेक्षा कमी रक्कम आहे. सरकारनं एका शिक्षण संस्थेला जागा दिली
अत्यल्प दरात दिली. 14, 15, 16, 17 वर्ष, 18 वर्ष या संस्थेनं तिथे विटेचा एक थर रचला नाही. पुढे याच जागेतून महामार्गाचं विस्तारीकरण झालं. त्यासाठी सरकारनं दिलेली जागाच कमी भावात सरकारनंच परत घेतली आणि तिप्पट रेट दिला. 2 एकर त्या जागेपेक्षाही प्रचंड जास्त किंमत. भलं झालं कोणाचं? सरकारचं की शिक्षण संस्थेचं? म्हणजे हा प्रश्न कधी विचारायचा की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता मी तुम्हाला त्या संस्थेचं नाव सांगणार आहे, पण त्याआधी अजून एक सांगणार आहे. याच संस्थेला मोरबे शिवारामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की एक मोठी जागा 12 एकरचा प्लॉट मोठा भूखंड देण्यात आला आणि या भूखंडातूनही आता विरारचा कॉरिडॉर जाणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर, विरारपासून अलिबागपर्यंत जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलप होतोय तो कॉरिडॉर आता यातून जात आहे. म्हणजे याच भागातली जमीन, या 12 एकरातली काही जमीन आता परत या संस्थेकडून या कॉरिडॉरसाठी सरकार भूसंपादन करणार आहे. बरं, विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी 3 पट नाही तर 4 पट अधिकचा रेट द्यायचं सरकारी यंत्रणेनं कबूल केलेलं आहे. म्हणजे या 12 एकरापैकीची काही जमीन ही 4 पट अधिकचा भाव देऊन सरकार खरेदी करणार आहे. बाजार भाव, सरकारनं दिलेला दर नव्हे, सरकार नाममात्र दरात देतं. म्हणजे या संस्थेला किती पैसे मिळणार आहेत? काही करोड रुपये सरकार या संस्थेला देणार आहे. काही लाख रुपये सुद्धा घेतले नसतील. आपली जागा डेव्हलपमेंटसाठी दिली आहे, ती जागा परत सरकार विकत घेत आहे, त्याचे करोडो रुपये देत आहे. ती जागा आहे इस्लामपूरच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीची. आता इस्लामपूरचे कोण या संस्थेचे प्रमुख आहेत मी वेगळं सांगायला हवं का आपल्याला? ज्यांच्या हातामध्ये मंत्री म्हणून राज्याचा कारभार आहे, जे इतरांना सतत कुत्सितपणे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यातून कानातली केस जळतात, नाकातलीही केस आजकाल लोकांच्या जळायला लागलीत. इतकं कुत्सित हे पाटील महोदय, नामदार पाटील महोदय बोलत असतात. त्यांच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीने करोडो रुपयांची जागा नाममात्र दरात विकत घेतली आणि ही जागा परत सरकारला 3 पट 4 पट दराने विकायची प्रक्रिया चालू आहे. अशा वेळी सरकारमधल्या माणसांना असं वाटलंच नाही का की ही जागा सरकारी पैशांनी ज्या दराने दिली आहे त्याच दराने विकत घेतली पाहिजे? किमान काही पैसे तरी वाचले असते. हे असं असतं बघा, अंड्याचेही पैसे, आमलेटचेही पैसे. जागा देऊनही फायदा, जागा घेऊनही फायदा, जागा परत सरकारला देऊनही फायदा, आणि ज्या कारणासाठी दिली ते तर उभारायचं नाहीच आहे. मग इतरांना मार्गदर्शन करत सुटणाऱ्या या मंडळींनी स्वतःच्या या घोटाळ्याविषयी काहीतरी बोलणं आवश्यक आहे. विषय जागेचाच निघाला आहे आणि शिक्षण संस्थांच्याच जागेचा निघाला आहे. तर महाराष्ट्रामध्ये अशा किती शिक्षण संस्था आहेत ज्यांनी मोक्याच्या जागा बळकावल्या आहेत? आपण सहज जरी एका रस्त्याचा अंदाज घेतला, म्हणजे आपण औरंगाबादवरून सोलापूरकडे जाणारा नॅशनल हायवे 211 जो आहे, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, या राष्ट्रीय महामार्गावर येणारी मोठी गावं आणि या महामार्गावर असलेल्या शिक्षण संस्था, त्यांच्या जागा त्या कोण दिल्या आणि यांनी मोबदला किती मिळवला याचा विचार जरी केला तरी सरकार करोडो रुपयाला खपलंय हे आपल्या लक्षात येईल. मी तुम्हाला लातूरमधलं एक छोटंसं उदाहरण सांगणार आहे. लातूर MIDC मध्ये एक दारूची फॅक्टरी सुरू करण्यासाठी म्हणून आदल्या दिवशी अर्ज येतो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जागेचं अलॉटमेंट सुद्धा होऊन जातं. इतक्या वेगवान प्रक्रिया होते. अगदी प्रचंड घाईत या दारूच्या फॅक्टरीला बँकेकडून कर्ज सुद्धा मिळतं, कारण ती मुख्यमंत्र्यांच्या मुलाची दारूची फॅक्टरी असते. गंमत अशी की ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतात, पुन्हा मुख्यमंत्री होतात, आयुष्यातून ते त्यांचा पुढे त्यांना केंद्रात जायला मिळतं, त्यांचं आयुष्य संपतं, पण त्या जागेवर दारूचा 1
थेंब सुद्धा उत्पादित होत नाही. मग अशा स्वरूपाच्या जागा अलॉटमेंट करून देऊन त्यावर कर्ज देऊन हे कुठल्या स्वरूपाचं कृत्य चालू आहे असा प्रश्न सहजच आपल्या मनाला पडून जातो. या सगळ्या राजकारणी व्यक्तींच्या सरकारी जागा ढापण्याच्या प्रकाराला काय म्हणायचं? म्हणजे लातूर जिल्हा परिषदेची एक जागा एखाद्या आयुर्वेदिक कॉलेजला शाळा बंद करून, बहुउद्देशीय शाळा बंद करून मांजरा आयुर्वेदिक कॉलेजला ती दिली जाते. त्याचं भाडं किती, ती जागा हवी आहे का, ती जागा दिली जाते आहे का, याबाबतची कपर्दिकही विचारणा कोणी करत नाही. ती बिल्डिंगच अक्षरशः ताब्यात जाते एका ट्रस्टच्या, याबाबत कोणीच कधी बोलताना दिसत नाही. सरकारी जागा आणि सरकारी इमारती यांची ही खुलेपणाने चाललेली लूट कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने आपल्या समोर यावी यासाठीच हा विषय घेऊन आलो आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.